बातमी बिबट्याची आहे। मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी आहेत। अद्यापही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची बातमी समोर येतेय। साधारणतः सकाळी 7च्या दरम्यान या परिसरात बिबट्या शिरलेला होता अशी माहिती आता समोर आली आहे। या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। 3 कॅमेरे लोकशाही मराठीचे आणि त्यातून टिपलेली ही दृश्य। सकाळच्या 17 सीसीटीव्ही मध्ये मात्र या बिबट्याचा वावर कैद झालेला आहे। त्यानंतर जिन्यात कशा पद्धतीने बिबट्या लपून बसलेला होता, दबा धरून बसलेला होता, ज्यावेळी या बिबट्यानं 4 जणांना जखमी केलेलं आहे तेव्हाची ही दृश्य। तर जेव्हा या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं होतं, बिबट्याला डाट मारण्याच्या दृष्टीनं बंदोबस्त वाढवलेला होता रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान, तेव्हाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आला तो तिकडून पाठवून आला, आम्हाला माहिती नाही, आमचा दार बंद होता आणि ते सगळे वरडायला लागले आणि हे भाव दोघी आले। यांना पण बघा किती लोक जखमी झाले? किती 2 होते, पोरगी आणि तिची आई होती आणि रस्त्यात एक आणि या दोघांना पण केलं, पायात पण लागलं एकाला। सर काय बोलणार तुम्ही? ते आला तर एक माणसाला पकडलं त्यांनी, तर आम्ही त्याला खेचून काढलं बाहेर त्या माणसाला। जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही ताबडतोब निघालो डायरेक्ट इथे। तिथून आम्हाला 2-3 बिल्डिंग त्यांनी फिरवली, इथून उडी मार तिथून उडी मार, तिकडनं आल्यानंतर बैठक मांडला, इथून चार्जवरनं चढला, तिथून चढल्यानंतर आरडाओरडा करायला की एक मुलगीला बेडरूम मध्ये खेचून नेलं। खेचून नेल्यानंतर त्यांची आई का बहीण होती ती वरडा लागली, मेरी बच्ची को बचाओ। आम्ही आमची जीवाची पर्वा न करता आतमध्ये घुसलो आणि त्याच्यावर चप्पी मारली। तेव्हा जाऊन त्या मुलगीला सोडला, तेव्हा ती पोरगी वाचली। आज मीरा भाईंदरला आले। मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे तसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे, नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये, कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते। अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर हे कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बोरिवली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊरच्या ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरी वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊण तासात ते पोहोचू शकतील, अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे, त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण ही थेट दृश्य सुद्धा पाहूया। मीरा भाईंदर मधली अनाउन्समेंट केली जाते परिसरात या ठिकाणी पिंजरा आणलाय, हा परिसर रिकामी करण्यात आलेला आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। निर्मनुष्य करण्यात आलाय हा सगळा परिसर। बघ्यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करताना अनंत अडचणी सुद्धा येतात। याच इमारतीमध्ये एका खोलीत बिबट्याला कोंडून ठेवण्यात आलेलं आहे। नागरिकांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणी बिबट्याला कोंडून ठेवलंय। सकाळी खरं तर बिबट्या या सगळ्या परिसरात दबा धरून बसलेला होता। इमारती दाटीवाटीच्या आहेत, खोलीत बिबट्या सध्या दबा धरून बसलेला आहे, त्यामुळे अर्थात रेस्क्यू ऑपरेशन करण्याकरता एक मोठं आव्हान पाहायला मिळत आहे। या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।